नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर कुठलाही दिवस असो, सणवार असोही नसो, कुठलाही ऋतू असो, हा चिवडा हा आमच्या घरामध्ये असलाच पाहिजे. त्यासाठी हा चिवडा आमच्या घरात अधूनमधून हमेशा बनतो. तर इथं मी मकाचे पोहे घेतलेले आहेत, डाळवं घेतलेलं आहे, शेंगदाणे आहेत, कांदा चिरून वाळवून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आहे. तर लगेच आपण इथं चिवडा बनवायला सुरुवात करतोय. तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये मी जो वाळवलेला कांदा होता तो घातला आहे आणि हा तळून घ्यायचा आहे. तळते वेळेला काळजी घ्यायची आहे, कारण हा वाळवलेला असतो, लगेच हा करपू शकतो. करपलेला कांदा चांगला लागत नाही, पण फ्राय झालेला कांदा खूप मस्त लागतो चिवड्यामध्ये. तर आमच्याकडे हा आवर्जून घातला जातो. त्यासाठी सुरुवातीला मी कांदा तळून घेतला आहे. यामध्येच आता मग कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता हा ओला असतो, त्यामुळे तळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून कढीपत्ताही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. घाई करायची नाही, कढीपत्ता तेलातून बाहेर काढायची. तर इथं कढीपत्ता आपला चांगला तळून झालेला आहे. मग हाही आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे आणि बाजूला काढून वेगळीकडे ठेवून द्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते तळून घ्यायचे. तर आता इथं आपण तेलामध्ये डाळवं घालत आहोत. दालिया हे भाजलेलं डाळं असतं, चिवड्यामध्ये हे सर्रास वापरलं जातं, छान लागतं म्हणून इथं घातलेलं आहे. हेही भाजलेलं असतं, यालाही जास्त वेळ तळायची गरज लागत नाही. स्लो टू मिडियम फ्लेमवर सर्व ज्या या गोष्टी आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तळते वेळेला काळजी घ्यायची, दक्षता घेऊन हे तळायचं आहे. हलकंसं याचा रंग चेंज झाला की मग हेही आपल्याला तेलामधून काढून घ्यायचं आहे. तर इथं हे तळून झालेलं आहे, मी तेलामधून काढून घेते. अगदी साधी सोपी पद्धत आहे, म्हणून मी एकदम पटापट तुमच्यासोबत ही शेअर करते. आमच्या घरामध्ये हा चिवडा लागतो म्हणजे लागतोच असं आहे. तर शेंगदाणे घातलेले आहेत मी आता तेलामध्ये. शेंगदाणेही आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगले तडतड आवाज येईपर्यंत तळून घ्यायचेत. खूप जास्त तळायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत. तसेही मग शेंगदाणे करपलेले चांगले लागत नाहीत. काळजी घेऊन तळायचेत. फक्त याचा थोडासा रंग बदलला आणि हे तडतडायला लागले की मग ते तेलामधून काढून घ्यायचेत, कारण ते मग स्वतःच्या गरमीमध्ये पण आणखीन तळत राहतात. जास्त जर तळले तर ते मग करपतात, म्हणून इथं थोडासा रंग बदलला की मग तेही तेलामधून इथं मी आता काढून घेतलेले आहेत. तर जे साहित्य होतं आपलं ते तळून झालेलं आहे. आता आपल्याला याच तेलामध्ये जे मकाचे पोहे होते ते इथं आता मी तळायला घातलेले आहेत. तर सर्व पोहे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. एकदम लगेच हे पण पटकन तळतात, त्यासाठी तेलामध्ये हे सुरुवातीला तळून घ्यायचे. तर इथं आता थोड्या बॅचमध्ये मी हे तळून घेत आहे, एक एक घाणं घालून. तळून झाले की तेलामधून काढून घ्यायचे, तेल निथळवून घ्यायचं आहे आणि मग हेही टिश्यू पेपरवर ठेवलं तरी चालेल किंवा असंच एका भांड्यामध्ये काढून ठेवलं तरीही चालतं. तर सर्व मकाचे पोहे मी याच प्रकारे तळून घेतलेले आहेत. आता आपण चिवड्याला फोडणी देतोय, त्यासाठी थोडंसं तेल मी कढाईमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे. जे एक्स्ट्रा राहिलेलं होतं ते काढून ठेवले. त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी तडतडली की यामध्ये आता मसाले घालायचेत. तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी. चिवडा मसाला वगैरे काही नाही, हलकंसं ते तेलामध्ये मिक्स केले आणि नंतर मग धने आणि बडीशोप घातलेत. मकाच्या पोह्यासोबत धने आणि बडीशोपची चव जी आहे ती खूप छान लागते, म्हणून इथं मी घातलेले आहे. गॅस बंद केला, हलकंसं त्याला फ्राय होऊ दिलं फक्त गरम तेलामध्ये आणि मग नंतर हे चुरमुऱ्यावरती मी घालून घेतलेलं आहे. आता हे हा जो फोडणी आहे किंवा तडका आहे तो या चुरमुऱ्यावरती संपूर्णपणे आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला गरम असतं म्हणून हे उलटण्याने मिक्स करून घ्यायचे. जर संपूर्ण चुरमुऱ्यावरती लागलं नाही तर हाताने हे आपण जी मसाल्याचा तडका आहे तो चोळून घेऊ शकतो, पण इथं व्यवस्थित असं हे चुरमुऱ्यावरती लागलेलं आहे. आता जे तळून ठेवलेलं साहित्य आहे आपण ते एक एक करून यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचे. तर शेंगदाणे घातलेत, तळलेला कांदा, कढीपत्ता, डाळवं हे मी घालून घेतले. खोबरं माझ्या घरामध्ये चिवड्यामध्ये आवडत नाही, टाकलं तरी ते खाणारे लोक प्लेटमध्ये तसंच ठेवतात शेवटी, मग ते वाया जातं. त्यासाठी मग मी खोबरं जे आहे ते टाकतच नाही. काजू वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी ॲड करू शकता. तर इथं जे तळून ठेवलेले मकाचे पोहे आहे तेही मी या चुरमुऱ्यामध्ये घालून घेतलेत. सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतले. मस्त आपला कर्रम कुर्रुम चिवडा जो आहे तो इथे तयार झालेला आहे. हा चिवडा अधूनमधून खाण्यासाठी, टिफिनमध्ये देण्यासाठी मुलांना असाही छान लागतो. तर घरामध्ये सर्वजण टी व्ही बघताना ते आवडीनं खातात, म्हणून हा संपला की मला बनवावाच लागतो. म्हणून मग तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ मी शेअर केला आहे. तुम्हीही नक्की बनवा, मस्त बनतो आणि खायलाही छान लागतो. त्यामुळे असा चिवडा जो आहे तो अधूनमधून बनवलेला हा चांगलाच आहे, म्हणून ही मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.